नमस्कार, मी वैशाली। आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कुंकुमार्चन कसं करायचं ते सांगणार आहे। कुंकुमार्चन म्हणजे काय? देवीला कुंकू वाहायचं। तर नवरात्रात घटस्थापना, कुमारी पूजन, सौभाग्यवती पूजन केलं जातं। देवीची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहावी म्हणून देवी पूजेचे वेगवेगळ्या पद्धतीने आपण आई भगवतीची सेवा करतो। तर या नवरात्रीमध्ये प्रत्येक जण आई भगवतीची पूजा आणि सेवा करत असतात। तर कुंकुमार्चन हे कुलदेवीची अत्यंत प्रिय सेवा आहे। देवीचा नामजप, मूर्तीच्या चरणांपासून ते डोक्यापर्यंत कुंकू वाहने म्हणजेच कुंकुमार्चन। देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी कुंकुमार्चन विधी केला जातो। कुंकुमामध्ये देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असल्याचे म्हटले जाते। असे केल्याने मूर्तीतील देवत्व हे जागृत होते। जेव्हा कधी आपण नवीन एखादी लक्ष्मीची मूर्ती किंवा अन्नपूर्णा देवीची मूर्ती आणतो तर कधी पण सर्वात पहिले कुंकुमार्चन करायचं। असे केल्याने त्या मूर्तीतील देवत्व जागृत होतं। तर आता कुंकुमार्चन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि कसं करायचं ते सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। तर आता नवरात्रीमध्ये सप्तशतीचे पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठ वाचताना दरम्यानमध्ये कुंकुमार्चन करणे खूप पुण्यकारक मानले जाते। तसंच कधी कधी करू शकतात कुंकुमार्चन नवरात्रामध्ये पंचमी, जी ललिता पंचमी असते, तसंच सप्तमी, अष्टमी आणि नवमी ह्या 4 दिवशी कुंकुमार्चन नक्की करा। तसंच अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा असते, अमावस्या असते नवरात्रीमध्ये, तसंच लक्ष्मीपूजन, मंगळवार, शुक्रवार, गुरुपुष्यामृत योग असतात। तर या दिवशी सुद्धा कुंकुमार्चन केले जाते आणि हे कुंकुमार्चन केलेले अतिशय शुभ असते। तसंच आता कुंकू वाहताना कसं वाहायचं तर मी तुम्हाला आधीच सांगितलं की कुंकू वाहताना देवीच्या चरणावर वाहिले जाते। तर काही जण चरणापासून सुरू करून वरती मस्तकापर्यंत कुंकू वाहतात आणि हे जे काही कुंकू असतं ते जमा करायचं आणि एका डबीमध्ये भरून ठेवायचंय। हे कुंकू अजिबात वापरायचं नाहीये। पुन्हा हे कुंकू डबीमध्ये भरून दररोज कपाळाला लावायचं। तसंच कुठे काही तुमचं शुभ कार्य असेल, काही तुम्हाला नोकरीसाठी जायचं असेल तर तेव्हा पहिले हे कुंकू लावायचं। तर तुमचं जे काही असेल ते फळ त्याचं तुम्हाला भेटतं। तर कुलाचाराने तुमच्याकडे जी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही हे कुंकुमार्चन करू शकता। तसंच आता देवीला कुंकू वाहताना कसं वाहायचं हे तर मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे, पण तरी पण मी पुन्हा आता सांगते। तर की देवीला कुंकू वाहताना जी आपली करंगडी आहे आणि तर्जनी, बोटाचा स्पर्श नाही करायचा, हे लक्षात ठेवा। ह्या 2 बोटांचा स्पर्श नाही करायचा आहे। ह्या अशा प्रकारे याला मृगी मुद्रा म्हणतात। ते ह्या अंगठा आणि ही अनामिका आणि हे मधले बोट, हे बोट तिघांनी आपण असं कुंकू घेणार आणि असं वाहणार आहे। अशा प्रकारे कुंकुमार्चन करायचं आहे। तर आता हे यानेच कुंकू घेऊन देवीच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत वाहायचं। नंतर मंत्र जप, नाम जप किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करायची आणि प्रार्थना करायची। तर आता तसंच आता ह्या कुंकुमामध्ये काय असतं, जे आपण वाहणार आहे देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणून देवीला आपण कुंकुमार्चन करतात आणि देवीला कुंकुमार्चन करणे खूप ही सेवा करणे अतिशय प्रिय आहे असे सांगतात। तसंच आता यामध्ये ललित सहस्त्रनाम, श्री सुक्त, देवी स्तुती, देवी सहस्त्र नामावली, देवी अष्टोत्तर शत नामावलींचे उच्चारण करून कुंकुमार्चन केले जाते। म्हणजे तुम्ही एक श्री सुक्त म्हणून सुद्धा देवीला कुंकुमार्चन करू शकता किंवा देवीची 108 नावं आहे ते म्हणून सुद्धा तुम्ही देवीला कुंकुमार्चन करू शकता। जी काही देवीची स्तुती आहे मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे, ते स्तुती म्हणून सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। तर तुम्ही कोणत्या पण एकाने केलं तरी चालेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की हे कुंकू आपल्याला पुन्हा वापरायचं नाहीये। हा, नवरात्रीमध्ये तुम्ही काय करणार, 9 दिवस कुंकुमार्चन करणार आणि ते पुन्हा कुंकुमार्चन तुम्ही त्यामध्ये ते वापरू शकतात। आणि अजून एक आहे की कुंकुमार्चन करताना नवरात्रीमध्ये आपण देवी घटी बसवतो, म्हणजे घटावर बसवतो, तर ते कधी हलवत नाही। मग त्यामुळे
तुम्ही तिथेच करू शकता, किंवा तुमच्याकडे दुसरी अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर तिच्यावर कुंकुमार्चन करू शकतात. देवीचे टाक असेल तर त्याच्यावर करू शकता, किंवा देवीचा आपल्या कुलदेवीचा फोटो असेल त्या फोटोवर सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. तर कसं करायचं कुंकुमार्चन, तर हा संपूर्ण विधी मी पुढे सांगते. चला तर मग आपण सुरुवात करूया कुंकुमार्चन कसं करायचं ते. सर्वात आधी इथे एक पाट घ्यायचा आहे. पाटावर लाल रंगाचे वस्त्र घालून घ्यायचे आहे. नंतर पाटावर देवीचा फोटो ठेवायचा आहे, किंवा कुलदेवीचा फोटो पण सुद्धा ठेवला तरी चालेल. तर आता इथे आमची कुलदेवी ही म्हाळसादेवी आहे, तर मी इथे म्हाळसादेवीचा फोटो ठेवला आहे. आता कोणत्या पण पूजेची सुरुवात आपण दीप प्रज्वलित करून करतो, तर त्यासाठी इथे पाटावर थोडे तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळावर हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि नंतर तांदूळावर दिवा ठेवायचा आहे. दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यावर दिव्याला हळद कुंकू अक्षता वाहायच्या आहे आणि नंतर फूल वाहायचं आहे. आता ही जी काही कुंकुमार्चन पूजा आहे हे तुम्ही घटस्थापना जिथे केली आहे तिथे सुद्धा करू शकता, किंवा घटस्थापनेच्या बाजूला सुद्धा पाट ठेवून तुम्ही करू शकतात. तर आता इथे एक ताम्हण घेतलेलं आहे. आता कोणती पण पूजा आपण गणपती पूजेने सुरुवात करतो, तर इथे गणपती पूजन करून घ्यायचं आहे. या ताम्हणामध्ये गणपतीचं प्रतीक म्हणून सुपारी घेतलेली आहे. सर्वात पहिले सुपारीला पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि म्हणायचं आहे की शुद्धोदकं स्नानं समर्पयामि, शुद्धोदक स्नानं समर्पयामि असं म्हणायचं आहे. तसंच आता पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करायचा आहे, तेव्हा म्हणायचं की पंचामृत स्नानं समर्पयामि, पंचामृत स्नानं समर्पयामि असं म्हणायचं आहे. आणि नंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे या सुपारीवर पाण्याने अभिषेक करून झाल्यावर ही सुपारी एका स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे. पुसून घेतल्यावर आता इथे पाटावर 2 विड्याची पानं ठेवायची आहे. ह्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि तांदूळावर हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे. आता हळद कुंकू वाहिल्यावर नंतर जी सुपारी आहे घेतली गणपतीचं प्रतीक म्हणून आपण त्यावर ठेवायची आहे. आता या सुपारीला हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आहे. तसंच फूल वाहून घ्यायचं आहे आणि मनात म्हणायचं आहे ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः असं म्हणायचं आहे. तर आता हे गणपती पूजन झाल्यावर आता पुन्हा ताम्हणामध्ये देवीची मूर्ती घ्यायची आहे. तर इथे मी महालक्ष्मीची मूर्ती, अन्नपूर्णा देवीची मूर्ती आणि इथे देवीचा टाक घेतलेला आहे. आता तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्ही इथे घेऊ शकतात. आता सर्वात पहिले आपण देवीला स्नान घालणार आहोत. तर इथे देवीला पहिले पाण्याने अभिषेक करायचा आहे. नंतर इथे पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे. टाक असेल, देवीचा टाक घेतला असेल तर टाकावर सुद्धा इथे पाण्याने अभिषेक करायचा. नंतर पंचामृत किंवा दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे अभिषेक करून झाला की ही देवीची मूर्ती, देवीचा टाक एका स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचा आहे. आता तुमच्याकडे जर कुंकुमार्चन करण्यासाठी देवीची मूर्तीसुद्धा नसेल आणि देवीचा टाकसुद्धा नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. तुमच्याकडे देवीचा फोटो असेल तर त्या फोटोवर सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात, हे लक्षात ठेवा. तर आता इथे देवीला स्नान घातल्यावर हे पुसून घ्यायचं आहे एका स्वच्छ कापडाने. नंतर पाटावर मध्यभागी ताम्हण ठेवायचं आहे आणि या ताम्हणामध्ये देवीला बसवायचं आहे. तर इथे मी देवीची मूर्ती आणि देवीचा टाकसुद्धा ठेवून घेते. आता हे कुंकुमार्चन कोण करतं, तर अगदी सुवासिनी बाया पण करतात, तसंच पुरुषसुद्धा करू शकतात हे कुंकुमार्चन. अगदी कुमारिकासुद्धा हे कुंकुमार्चन करू शकतात. तर आता सर्वात पहिले देवीला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. अक्षता वाहून घ्यायचे सर्वात पहिले. तर देवीचा टाक जर तुम्ही घेतला असेल तर देवीच्या टाकाला पण हळद कुंकू अक्षता लावून वाहायच्या आणि फूल वाहून घ्यायचं आहे. जर तुम्ही घटी जर देवी बसवली असेल किंवा देवीचा टाक घटी बसवला असेल तर त्याच ठिकाणी हलवायचं नाही, त्याच ठिकाणी तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे.
आता इथे फूल वाहून घेतलं. जे काही फोटो असेल तुम्ही घेतला असेल देवीचा, तर त्या देवीच्या फोटोला सुद्धा हळद कुंकू अक्षता वाहायच्या आणि फूल वाहून घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवा. आता आपण फूल वाहून घेतल्यावर इथे देवीला नैवेद्य दाखवायचा आहे. तर इथे मी पाटावरच नैवेद्य इथे दाखवत आहे. आणि नंतर तुम्ही इथे फळंसुद्धा ठेवू शकतात देवीला नैवेद्य म्हणून. 5 फळं तुम्ही इथे ठेवू शकतात. तर इथे मी साखर फुटाण्याचा नैवेद्य इथे ठेवला आहे आणि नंतर अगरबत्तीने सर्वात पहिले इथे ओवाळून घेत आहे. आता इथे आपण कुंकुमार्चनला सुरुवात करूया. तर कुंकुमार्चन करताना एक लक्षात ठेवा, देवीला कुंकू वाहताना करंगडी किंवा तर्जनी म्हणजे बोटाचा स्पर्श न करता मृगी मुद्रा म्हणतात त्याला, म्हणजे अंगठा, अनामिका आणि मधले बोट यानेच कुंकू घेऊन देवीच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत व्हायचं आहे, हे लक्षात ठेवा. अंगठा, अनामिका आणि मधले बोट यानेच कुंकू घेऊन देवीच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत व्हायचं आहे. आता कुंकू वाहताना देवीच्या चरणावर वाहिले तरी चालते फक्त. तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. आणि त्यावेळेस मंत्रजप करू शकतात, नामजप किंवा जे 108 नावं आहे देवीचे त्याने तुम्ही बोलत तुम्ही देवीवर कुंकुमार्चन करू शकतात. आता तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर पण सुद्धा करू शकतात तुम्ही कुंकुमार्चन. तर आता हे कुंकुमार्चन देवीला अर्पण केलेले कुंकू नंतर देवीचा प्रसाद म्हणून तुम्ही नातेवाईकांना पण देऊ शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरायचं नाही आहे. रोज कपाळाला तुम्ही सिंदूर म्हणून वापरू शकतात. त्यामुळे देवीचा आशीर्वाद सदैव आपल्यासोबत राहतो आणि आपली कामे पटापट होतात, हे लक्षात ठेवा. आता जे काही कुंकुमार्चन करून अर्पण केलेले कुंकू एका डबीत ठेवायचं आहे. हे कुंकू अतिशय पवित्र मानले जाते. तर अशा प्रकारे 108 नावं घेऊन मी इथे कुंकुमार्चन केलेलं आहे. तर तुम्ही हे अशा प्रकारे तुम्ही ही अगदी सोप्या पद्धतीने हे कुंकुमार्चन करा. तर तुम्हाला कशी वाटली ही व्हिडिओ तुम्ही मला नक्की सांगा. आणि जर आवडले असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.